नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिकचा 5व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. बघा, या लेक्चरमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहे आपण, गॉसेस लॉ. ठीक आहे, याला गॉस लॉ नाही म्हणायचं, याला गॉस नाही म्हणायचं, दॅट इज गॉसेस लॉ. ठीक आहे, बघा यांचं काय म्हणणं पडलं, ओके, यांचं स्टेटमेंट काय आहे, ओके, आणि मग यांना प्रूफ कसं करून दाखवायचं आपण, बघा या गोष्टी आपण सगळ्या शिकवायला. ओके, बघा त्यांचं काय म्हणणं पडलं बेटा, समजा एक क्लोज सरफेस आहे, ओके, ज्या सरफेसला कोणत्याच प्रकारचा आकार पण नाही. एक क्लोज सरफेस घेतला, सरफेस कसा पाहिजे बेटा, क्लोज. ओके, आता इथं मला हा जो काही बेटा 2 डायमेन्शनल फळ आहे त्याच्यामुळे इथं मी असा प्लेन ड्रॉ केला, परंतु असा प्लेन आहे का, हा नाही, असा पूर्ण एखादा असं कन्सिडर करा, एक पोकळ दगड जो शेपलेस आहे, पोकळ, आतमधून कसा पाहिजे बेटा, तो पोकळ. ठीक आहे, तर त्याच्या आतमध्ये बेटा समजा आपण एक चार्ज ठेवला, ओके, क्यू इनसाइड. ओके ओके, जो काही चार्ज आहे बेटा, ओके, त्याला काय म्हणतो बेटा, चार्ज इनसाइड अ क्लोज सरफेस. इथं लक्षात बेटा, चार्जड इनसाइड अ क्लोज सरफेस. ठीक आहे, बघा आता बेटा समजा हा चार्ज मी समजा पॉझिटिव्ह चार्ज ठेवला. ठीक आहे, आपल्याला क्लिअर कट माहिती आहे, आतापर्यंत आपले 2-4 लेक्चर झाले. समजा जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, आपल्या साहजिक आहे पॉझिटिव्ह चार्जमधून काय निघते बेटा, इलेक्ट्रिक लाईन्स. काय निघतात बेटा, इलेक्ट्रिक लाईन्स. ओके, बघा पॉझिटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रिक लाईन्सची जी काही डायरेक्शन राहते ती कशी राहते बेटा, आउटवर्ड. ती कशी राहते बेटा, आउटवर्ड. बघा मी आउटवर्ड दाखवत आहे. ओके, बघा पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या क्लोज सरफेसच्या आतमध्ये. ठीक आहे, आणि जे काही इलेक्ट्रिक लाईन्स निघणार बेटा, त्या इलेक्ट्रिक लाईन्स कशा राहणार बेटा, आउटवर्ड. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे, बघा बेटा आता एखादा गिवन एरियामधनं जर इलेक्ट्रिक लाईन्स जर पास होत असेल तर त्याला आपण डेफिनेशन प्रूफ केली. काय म्हणायचं त्याला, इलेक्ट्रिक फ्लक्स. बघा पुन्हा एकदा, ओके, आहे की नाही, हा जो काही शेपलेस जो काही आपण बेटा एक सिस्टम कन्सिडर केला, जो आतमधून पोकळ आहे, त्याच्या आतमध्ये बेटा आपण प्लस क्यू चार्ज ठेवला इनसाइड, यासाठी लिहिलं कारण की त्या जो काही सिस्टम घेतला त्याच्या आतमध्ये तो चार्ज आहे. ठीक आहे, आणि तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, याचा अर्थ असा झाला की त्याच्यापासून निघणाऱ्या ज्या काही इलेक्ट्रिक लाईन्स आहेत त्या कशा राहणार बेटा, आउटवर्ड. ठीक आहे, मग आता बघा आपण इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन शिकलो की एखाद्या गिवन सरफेसमधून जर इलेक्ट्रिक लाईन्स जर जात असेल तर त्याला काय म्हणायचं बेटा, इलेक्ट्रिक फ्लक्स. काय म्हणायचं बेटा, इलेक्ट्रिक फ्लक्स. तर गॉसच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रिक फ्लक्स काय राहते बेटा, ओके, चार्ज इनसाइड दॅट सरफेस डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. हे झालं बेटा गॉसचं स्टेटमेंट. गॉसेसचं म्हणणं झालं की जो काही फ्लक्स येणार, ज्या काही इलेक्ट्रिक लाईन्स गिवन एरियामधून निघते त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. आणि तो इलेक्ट्रिक फ्लक्स किती राहते बेटा, जो काही चार्ज इनसाइड आहे, जो काही चार्ज इनसाइड आहे, डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट, वेअर इप्सिलॉन नॉट इज ए परमिटिव्हिटी ऑफ ए फ्री स्पेस. याची तुम्हाला परमिटिव्हिटीची पूर्ण कल्पना मी तुम्हाला पहिलेच शिकवलेली आहे. परमिटिव्हिटी, एखाद्या मीडियमची परमिटिव्हिटी, ओके, त्यानंतर आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी शिकलो, म्हणजे कोणत्याही मीडियमची परमिटिव्हिटी जर स्पेसच्या परमिटिव्हिटीसोबत जर आपण रिलेट केलं तर त्याला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. आणि परमिटिव्हिटी म्हणजे एकदम सिम्पल आहे बेटा. ओके, म्हणजे एखादा स्पेस म्हणा किंवा एखादा मीडियम म्हणा, त्या इलेक्ट्रिक लाईन्सला पास होण्यासाठी जी काही परमिशन देते. काय म्हटलं मी, एखादा मीडियम म्हणा किंवा एखादा स्पेस म्हणा, इलेक्ट्रिक लाईन्सला पास होण्यासाठी जी काही परमिशन देते त्याला काय म्हणतो बेटा आपण, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. हे झालं लक्षात बेटा, हे झालं बेटा स्टेटमेंट. ओके, हे झालं बेटा त्यांचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट. ओके, मॅथमॅटिकल स्टेटमेंट, हे झालं लक्षात बेटा, मॅथमॅटिकल स्टेटमेंट झालं गॉसेस लॉसाठी. ठीक आहे, बघा कंडिशन्स लक्षात घ्या. ओके, आता हा कुठं कुठं व्हॅलिड आहे बेटा, बघा सरफेस क्लोज पाहिजे. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये चार्ज पाहिजे. समजा बेटा चार्ज जर बाहेर राहिला, ओके, तर फ्लक्स किती येणार आहे, फ्लक्स किती येणार आहे, 0. फ्लक्स किती येणार आहे, 0. कारण की आपण जो काही फ्लक्स काउंट करताना या एरियामधनं काउंट करता. आता चार्जच बाहेर राहिला तर इकडे फ्लक्स निर्माण होणार. ओके, इथं काही प्रॉब्लेम राहिला का नाही, मग आतमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स किती राहणार, 0. ठीक आहे, म्हणजे गॉसेसला कुठे व्हॅलिड आहे बेटा, एखादा गिवन सरफेसमध्ये. ठीक आहे, एखादा समजा क्लोज सरफेसमध्ये बेटा तो चार्ज इनसाइड पाहिजे. चार्ज कसा पाहिजे बेटा, इनसाइड. ओके, अँड इट इज व्हॅलिड फॉर, ओके, इट इज व्हॅलिड फॉर एनी शेप ऑफ क्लोज सरफेस.
कोणत्याही शेपचा जर क्लोज सरफेस राहिला तर त्याच्यासाठी हा गॉसेस लॉ व्हॅलिड आहे. चला इथपर्यंत काही हरकत नाही. बघा इथपर्यंत नोट डाऊन करा. आता आपण या गोष्टी प्रूफ करूया. ठीक आहे, बघा मी रेज करतो. बघा अतिशय इझिली आपण हा म्हणजे जो काही गॉसेस लॉचा जो काही मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे अतिशय इझिली आपण काय करू शकतो, याला प्रूफ करू शकतो. काहीच मोठी कथा नाही आहे. बघा आता काय करतो मी एक बेटा एक स्पिअर कन्सिडर करतो. ओके, एक स्पेअर कन्सिडर केला आहे की नाही. आता गॉसेसला बेटा कोणत्याही सरफेससाठी व्हॅलिड आहे, म्हणजे तो शेप लेस राहिला तरी चालतो किंवा शेपमध्ये असला तरी चालतो. आता मी प्रूफ करताना यासाठी शेपमध्ये घेत आहे कारण की याचा सरफेस एरिया वगैरे मला इझिली मिळतो. इथं लक्षात बघा. आता बघा बेटा स्पिअर घेतला, पोकळ स्पिअर घेतला. ओके, या पोकळ स्पिअरच्या आतमध्ये बेटा एक प्लस क्यू चार्ज ठेवला विच इज इनसाइड. ठीक आहे, आता पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे बेटा ज्या काही याच्या इलेक्ट्रिक लाईन्स राहणार बेटा त्या कशा राहणार बेटा, आउटवर्ड राहणार. चला इथपर्यंतचा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा इलेक्ट्रिक लाईन्सची डायरेक्शन्स आपण काय दाखवून देऊ बेटा, आउटवर्ड. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता लक्षात बेटा एक आपण सरफेस कन्सिडर केला, एक सिस्टम कन्सिडर केला. जो काही सिस्टम कन्सिडर केला तो बेटा स्पिअर कन्सिडर केला. ओके, ज्या स्पिअरची रेडियस पण घेऊन घेऊ. ओके, ज्या स्पिअरची रेडियस किती आहे बेटा, कॅपिटल आर. एक स्पिअर कन्सिडर केला, आतमधून पोकळ आहे, त्याच्या आतमध्ये आपण प्लस क्यू चार्ज ठेवला आणि त्या स्पिअरची रेडियस किती आहे बेटा, आर. ठीक आहे, मग तो प्लस क्यू चार्ज ठेवल्यामुळे जो काही इलेक्ट्रिक लाईन्सची डायरेक्शन राहते ती कशी राहते बेटा, आउटवर्ड. कशी राहते बेटा, आउटवर्ड. ओके, बघा आता मी काय करतो बेटा, बघा हा एक छोटा एरिया कन्सिडर करून घेतो. ओके, छोटा एरिया कन्सिडर करून घेतो. ठीक आहे, समजा आता आपल्याकडे इथं गोल वस्तू तर नाही आहे. ठीक आहे, बघा समजा आता स्पेअर एकदम स्पेरिकल आहे. ठीक आहे, एकदम स्पेरिकल आहे आणि मी इथं बेटा थोडासा तो जो काही पार्ट कन्सिडर करतो ना, हा पार्ट ओके इथं कन्सिडर करता. ओके, तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं प्रत्येक एरियाला एरिया वेक्टर असते. आता आतमध्ये आहे. ओके, समजा इथं कन्सिडर केला. ओके, समजा हा भाग कन्सिडर केला तर याचा एरिया वेक्टर हा राहते. ओके, आता हा जो काही भाग कन्सिडर केला ना, ओके याचा एरिया वेक्टर कसा राहणार आहे बेटा, आउटवर्ड. ओके, हा जो काही भाग कन्सिडर केला मी डीएस कन्सिडर केला म्हणून याचा एरिया वेक्टर काय राहते बेटा, डीएस डोक्यावर पार. ओके, बघा हा टोटल सरफेस होता. इथे लक्षात बेटा, टोटल सरफेस ऑफ स्पिअर ओके इज यस. जो काही स्पिअरचा टोटल सरफेस आहे तो किती आहे बेटा, यस. मी आता त्याच्यातला छोटा सरफेस कन्सिडर केला. हा डी कशासाठी राहतो बेटा, स्मॉल. ओके, मोठा सरफेस होता, चला काही प्रॉब्लेम नाही. छोटा सरफेस कन्सिडर करत आहे त्याला डी एस म्हटलं. ओके, आणि जो काही आपण सरफेस कन्सिडर करता म्हणजे काय करतो, सरफेस एरिया. मग सरफेस एरियाला मी तुम्हाला सांगितलं की त्याला डायरेक्शन राहते. या सरफेससाठी डायरेक्शन कशी राहणार, आउटवर्ड. ठीक आहे, आता बघा बेटा इथनं इलेक्ट्रिक लाईन्स पण बेटा अशी आउटवर्ड आहे. इलेक्ट्रिक लाईन्स पण कशी आहे बेटा, आउटवर्ड. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स आणि सरफेस एरियामध्ये जो काय अँगल आहे तो कितीचा आहे बेटा, 0 डिग्री. बघा अतिशय महत्त्वाचं. इथं लक्षात बेटा जो काही सरफेस आपण कन्सिडर केला सरफेस एरिया, त्याचा सरफेस एरियाचा वेक्टर पण आउटवर्ड डायरेक्शनने आहे आणि जो काही आतमध्ये चार्ज ठेवला पॉझिटिव्ह त्याच्यासाठी इलेक्ट्रिक लाईन्स पण कशा आहे बेटा, आउटवर्ड आहे. म्हणजे जो काही थिटा अँगल आहे तो किती आहे बेटा, 0 डिग्री. ठीक आहे, बघा बेटा मग अशा छोट्या सरफेसमधून जर इलेक्ट्रिक लाईन जर चालला तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिक फ्लक्सचा मी फॉर्म्युला सांगितला आहे. बघा इंटिग्रल, क्लोज इंटिग्रल ओके ई इंटू डी एस. बघा हा फॉर्म्युला तुम्हाला बहुतेक तर लास्ट लेक्चरमध्येच मी क्लिअर केला. छोट्या सरफेसमधून जर इलेक्ट्रिक लाईन्स चालल्या, गिवन सरफेसमधून इलेक्ट्रिक लाईन चालल्या म्हणजे काय, फ्लक्स. मग त्याच्यासाठी फ्लक्स कसा काढायचा असतो बेटा, आपण इंटिग्रल ई इंटू डी एस. आता हा जो काही बेटा सर्कल मी इथं ड्रॉ केला याच्यासाठी केला कारण की जो काही मी बेटा स्पिअर कन्सिडर केला तो क्लोज आहे. इथं लक्षात बेटा क्लोज गोष्टीसाठी बेटा हा इंटिग्रलला असा हा मी क्लोज यूज करत आहे. त्याचं दुसरं काही मिनिंग नाही आहे, नवीन काही मिनिंग नाही आहे. जो काही मी सिस्टम कन्सिडर करत आहे तो क्लोज आहे म्हणून इंटिग्रलवर मी क्लोज घेतला. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, बघा बेटा आता बघा ही एक वेक्टर क्वांटिटी झाली, ही एक वेक्टर क्वांटिटी झाली. दोन वेक्टर क्वांटिटी मिळून जी काही वेक्टर क्वांटिटी मिळत आहे ती क्वांटिटी कशी आहे रे बेटा, स्केलर क्वांटिटी आहे. कोणती आहे बेटा, स्केलर. मग इथं स्केलर प्रोडक्टचे डेफिनेशन लागते. स्केलर प्रोडक्टच्या डेफिनेशनमध्ये जर डॉट आपल्याला हटवायचं असेल तर कॉस थिटा घेतो. देअरफॉर फ्लक्स इक्वल्स टू इंटिग्रल ई डी एस कॉस थिटा. ठीक आहे, आणि जो काही थिटा आहे तो थिटा किती आहे बेटा, 0 डिग्री. देअरफॉर फ्लक्स इक्वल्स टू इंटिग्रल ई डी एस कॉस ऑफ 0 डिग्री. आणि कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती राहते बेटा, कॉस 0 किती राहते बेटा, 1 राहते. मग कॉस 0 डिग्रीच्या ठिकाणी 1 लिहिलं तर आपल्याला मिळते बेटा फ्लक्स इक्वल्स टू इंटिग्रल ई इंटू डी एस. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा आपल्याला काय फाइंड आउट करायला लागते बेटा, इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे,
आता एक लक्षात घ्या, ओके, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसं राहते, सेम, मागील लेक्चरमध्ये सांगितलं. ठीक आहे. मग आता एखाद्या सिस्टमचा इलेक्ट्रिक फोर्स जर आपल्याला काढायचा राहिला तर त्याच्यासाठी बेटा आपण कोणता लॉ यूज करतो बेटा, कुलम्स लॉ. काय सांगतो, के चार्ज Q1 Q2 डिवायडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. हा काय झाला बेटा, कुलम्स लॉ. ठीक आहे. बघा, एक चार्ज आतमध्ये आहे. ओके, आता याच्या सरफेसवर बेटा एक मी चार्ज कन्सिडर करून घेतो प्लस क्यू. ठीक आहे. ओके, प्लस क्यू, ज्याचा मॅग्निट्यूड आहे बेटा 1 कुलम, ज्याचा मॅग्निट्यूड किती आहे बेटा 1 कुलम. इथं लक्षात, जो काय आपण स्पिअर कन्सिडर केला त्या स्पिअरवर एक चार्ज कन्सिडर केला, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. कसा कन्सिडर केला बेटा, बघा युनिट आहे, पॉझिटिव्ह आहे. युनिट का बरं, त्याचं मॅग्निट्यूड किती आहे बेटा 1 कुलम. चला ठीक आहे. ओके, बघा आता या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स राहणार आहे ते काय राहणार बेटा, स्पिअरचा रेडियस. तो काय राहणार आहे बेटा, स्पिअरचा रेडियस. बघा म्हणजे आपल्याकडे दोन चार्जेस आहे, प्लस क्यू, ओके, दुसरा प्लस क्यू आहे, परंतु त्याचा जो काही मॅग्निट्यूड आहे तो किती आहे बेटा 1 कुलम. याचा मॅग्निट्यूड आपल्याला अननोन आहे आणि दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, आर. म्हणजे आपण काय करू शकतो बेटा, कुलम्स लॉ काय करू शकतो बेटा, तर अप्लाय करू शकतो. ठीक आहे. देअरफॉर फोर्स इक्वल्स टू, बघा, कॉन्स्टंट के. ओके, पहिला चार्ज आणि दुसरा चार्ज. पहिला चार्ज किती आहे बेटा, प्लस क्यू. ठीक आहे. आता हा क्यू नॉट घेऊन घेऊ आपण, ठीक आहे ना, क्यू नॉट घेऊ कारण की क्यू सेम झाला ना. दुसरा चार्ज किती आहे बेटा, क्यू नॉट. ठीक आहे, प्लसच आहे, डिवायडेड बाय दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे बेटा, रेडियस, आणि त्याचा काय बेटा, स्क्वेअर. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फोर्स म्हणा किंवा इलेक्ट्रिक फील्ड म्हणा काही फरक पडते का, कारण की दोघांचा मॅग्निट्यूड कसा राहते, सेम. बघा, देअरफॉर के प्लस क्यूला असं लिहितो, क्यू नॉटची व्हॅल्यू किती आहे बेटा 1 कुलम. ठीक आहे, डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय मिळालं, के क्यू डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. ठीक आहे, हे मिळालं बेटा तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता ही व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची आहे. ठीक आहे. देअरफॉर फ्लक्स इक्वल्स टू इंटिग्रल. ठीक आहे, ही व्हॅल्यू घ्या, के क्यू डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. ठीक आहे, इंटू काय राहिलं बेटा, ds. सर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा आता मला एक सांगा, बघा आता या स्पिअरवर फक्त मी एकच टेस्ट चार्ज यूज केला, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. असे मी किती म्हणजे नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस घेतले, परंतु त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड कशी राहणार बेटा, कॉन्स्टंट. का बरं कॉन्स्टंट राहते, कारण की सगळेच बेटा आर डिस्टन्सवर आहे. इथे लक्षात बेटा. आता फक्त हा जो काही मी इलेक्ट्रिक फील्ड काढली हे एका चार्जसाठी काढली, फक्त एक युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज घेतला. मग असे कितीही युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज घेतले त्याच्या सरफेसवर घेतले तर त्यांचं इलेक्ट्रिक फील्ड कसं राहणार बेटा, कॉन्स्टंट. का बरं कॉन्स्टंट राहते, कारण की प्रत्येकाचं बेटा या सोर्स चार्जपासून डिस्टन्स किती राहणार, कॅपिटल आर. ठीक आहे. म्हणून हे काय झालं बेटा, टोटल कॉन्स्टंट क्वांटिटी झाली. काय झाली बेटा, कॉन्स्टंट. आणि तुम्हाला नेहमी माहिती आहे की इंटिग्रलच्या आतमध्ये कॉन्स्टंट क्वांटिटी राहिली तर ती काय घेतो बेटा आपण, बाहेर. ओके, म्हणजे तुमच्याकडे काय शिल्लक राहिलं बेटा, के क्यू डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. ओके, देअरफॉर क्लोज इंटिग्रल ds. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट बघा आता. ठीक आहे. बघा बेटा, आता बघा नेक्स्ट बघा, फ्लक्स इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. के ची व्हॅल्यू काय राहते बेटा, 1/4πε0. या सगळ्या गोष्टी आपण पहिले डिस्कस केलेल्या आहे. त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट म्हणते. केला काय म्हणते बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स कॉन्स्टंट, कारण की इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये तो के यूज केला जाते म्हणून त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स कॉन्स्टंट नाव पडलं आणि त्याची व्हॅल्यू राहते 1/4πε0. ठीक आहे. बघा या के ची व्हॅल्यू टाकली, क्यू बाय आर स्क्वेअर लिहिला. हा क्यू थोडा लंगडा झाला का रे, बघा क्यू बाय आपण आर स्क्वेअर लिहिला. आता बघा इंटिग्रल ds राहिला, इंटिग्रल ds. बघा बेटा, ओके, बघा बेटा आता या इंटिग्रल dsचं मिनिंग काय झालं की बघा जो काही छोटा सरफेस आहे, छोटा सरफेस आहे असे बेटा या सरफेसवर कितीतरी छोटे सरफेस आहे तर त्या सगळ्यांची काय करतो बेटा आपण ॲडिशन. इंटिग्रलचा अर्थ काय झाला बेटा, असे जे काही छोटे छोटे सरफेस आहे ds या स्पिअरवर त्या सगळ्यांची काय करणार आहोत आपण, ॲडिशन. मग ॲडिशन केल्यानंतर बेटा आपल्याला टोटल सरफेस मिळते. काय मिळते बेटा, टोटल सरफेस. म्हणजे क्यू इक्वल्स टू आपण Q/4πε0 इंटू आर स्क्वेअर इंटू सरफेस ऑफ स्पिअर लिहू शकतो का, सरफेस ऑफ स्पिअर. इथं लक्षात, छोटा जो काही सरफेस आहे इंटिग्रल, त्याच्या पुढे इंटिग्रलचं मिनिंग काय आहे की असे छोटे सरफेस काय करायचे आपल्याला, ॲड करायचं आहे, एकत्रित करायचं आहे. मग असे जर छोटे सरफेस एकत्रित केले तर आपल्याला काय मिळते, सरफेस ऑफ स्पिअर. आणि बघा ज्या स्पिअरचा रेडियस आर आहे त्याचा सरफेस ऑफ स्पिअर किती राहते बेटा, की 4πr². किती राहते बेटा, बघा Q इक्वल्स टू
सॉरी फाय इक्वल्स टू 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर स्क्वेअर. ओके, सरफेस ऑफ स्पियर एकदम आठवीतली डेफिनेशन आहे 4 पाय आर स्क्वेअर. इथं लक्षात बघा 4 पाय, जो काही स्पियर आहे त्याची रेडियस किती आहे कॅपिटल आर म्हणजे आरचा स्क्वेअर. बघा इथनं समजणं महत्त्वाचं आहे, जो काही स्मॉल सरफेस कन्सिडर केला त्याचा पुढे इंटिग्रलचा असा मिनिंग झाला की सगळ्या त्या स्मॉल सरफेसची आपल्याला काय करायची आहे ॲडिशन. मग ॲडिशन केल्यावर टोटल सरफेस मिळते. मग काय झालं बेटा टोटल सरफेस ऑफ स्पियर, आणि टोटल सरफेस ऑफ स्पियरचा फॉर्म्युला काय 4 पाय आणि जो काही स्पियरची रेडियस राहते त्याचा स्क्वेअर. बघा आता बघा 4 पाय आर स्क्वेअर गेट कॅन्सल. देअरफॉर फ्लक्स इक्वल्स टू काय आला बेटा क्यू डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. बस झालं, हेच तर आपल्याला प्रूफ करायचं होतं. जर गॉसेस लॉने तेच म्हटलं की जर एखादा शेपलेस घ्या किंवा रेग्युलर शेपचा जो काही तुम्हाला सरफेस घ्यायचा आहे क्लोज सरफेस तो घ्या, त्याच्या आतमध्ये जर बेटा आपण एखादा चार्ज ठेवत असेल तर तो बेटा इलेक्ट्रिक लाईन्स गिवन सरफेसमधून पास करतो. इलेक्ट्रिक लाईन्स गिवन सरफेसमधून पास करणं म्हणजे काय होते बेटा फ्लक्स. तर तो फ्लक्स काय होते बेटा चार्ज इनसाइड दॅट सरफेस. इथं लक्षात, किंवा या क्यूला काय म्हणू शकता बेटा तुम्ही, बघा इथं क्यू म्हणजे लिहून टाकतो मी टोटल चार्ज inside that surface, total charge inside that surface divided by epsilon naught, that is the permittivity of a free space. म्हणजे ही जी काय आता आपण बेटा गोष्ट केली, ओके, हा जो काय बेटा स्पेअर होता स्पेसमध्ये होता. कुठे होता बेटा स्पेसमध्ये. मग एखादा जर गिवन मीडियममध्ये राहिला तर मग आपल्याला बेटा परमिटिव्हिटी ऑफ मीडियम लिहावं लागतो. स्पेसमध्ये होता म्हणून परमिटिव्हिटी ऑफ स्पेस लिहिलं, जर मीडियममध्ये राहिला तर परमिटिव्हिटी ऑफ मीडियम लिहायचं. इथं लक्षात बेटा. ओके, असा हा बेटा एकदम इझी लॉ आहे. इथे लक्षात बेटा. ओके, बघा जर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर्स आवडत चालले सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.